बेकार सीन झाला गाईज. काय सांगायच्या परिस्थितीत नाही, म्हणजे तसं काय मेजर झालेलं नाही. थांबा ना, आम्ही असतो अजिबात गाडीला हात नको लावू. बस प्रात्या चल. हॅलो बॉईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम पब्लिक, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. आणि पुण्यात पावसाचे आगमन, पाऊस चालू आहे, मजबूत पाऊस चालू आहे. आणि तुम्ही बघत असाल मागं फुला फुलात कुठं बसलाय, तुमचा भाऊ बसलाय फुला फुलात. सीन असं आहे, जरा बाहेर चाललेलं आहे त्याच्यामुळं. हां, आणि आमचे खास मित्र पैसेवाले पाटील, दोन हाना पण पाटील म्हणा, दोन हाना पण पाटील म्हणा. पाटलाचे उदार ज्याच्याकडं ज्याच्या पाटलाकडं, अरे सॉरी, पाटलाच्या ज्याच्याकडे उदार आहे, पाटलाची उधारी ज्याच्याकडे लवकरात लवकर जमा करा. गरीबी दिवस काढतोय. कॉल दिला आला आली काय कॅन्सल झालं. पाटलाच्या ज्यांनी उधाऱ्या बुडवल्या त्यांच्यासाठी एक संदेश आहे शुभ शिवरकर ब्लॉग्स कडून, लवकरात लवकर उधारी जमा करा. आता आम्ही हिशोब लावला, सीआर मध्ये जाते 2-3 लाख रुपये, 4-5 लाख रुपये उधारी आहे. लवकरात लवकर पाटलाची उधारी जमा करून टाका. पाटील एक तर काम फेमस करतोय राव, तुम्ही पैसे बुडवताय, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पाटील काय 200 आले का? किती आले बघू, 2 लाख रुपये आले. पहिली उधारी जमा झाली 200 रुपयाची. असेच पैसे पाठवा लवकरात लवकर. पाटलाची उधारी गोळा करून टाका. पाटलाला एक तर इथं जायचंय, लक्षद्वीपला जायचंय आता फिरायला. सो सीन असं आहे, जरा बाहेर चाललोय या ठिकाणी जरा. आणि पाटील इथं भांडला बर्गर पाहिजे. तो म्हणला 5 मिनिटात देतो पिझ्झा, मला 10 मिनिटं लागू दे पण बर्गरच खायचं मला. पाटलाचं बेकार काम आहे. अजून एक पाटील येतोय, त्याला घेऊन कुठं तर बाहेर चाललोय. आता सीन असा आहे, जेवढं माझ्याकडे बोलायचं होतं ते संपलंय. आता मी आठवतो आणि परत तुम्हाला सांगतो. सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून टाका. पाटलासाठी तरी सबस्क्राईब करा. जे पाटलाचे 2 लाख रुपये उधारी आहे ना, त्या 2 लाख जणांनी मला सबस्क्राईब करून टाका. पाटील लगेच उधारी माफ करून टाका. तेवढंच एका बर्गर कॅफे भारी आहे भाऊ. पोरेंना घेऊन इथंच येतो ना तू. एकच शिकाय जाऊ का तिकडे बाहेर असं सांगतो फॉरेनला जायचंय. कुठं काय शिकाय करायची 3दा कोप्या करताना सापडले वर शिकणार. ऐकते का ते, लागले ऐकते का ते. 12वी पास आहे. हॅलो, तरी बी पाटलाच्या 2 लाख रुपये उधार आहे. उधारी पाठवली सर मध्ये म्हणलं यार घरी उधारी घ्यायला आमची. उधारे गोळा करा संघटना चालू आहे सध्या. उधार गाडीत पाटील म्हणलं कुठं काचा चोगड्या राहत्यात, कुठं पाणीच येते आत. याला काय रोड दिसा ना काय बाबाला. कुठं घातली गेली गाडी? हा, ते विषय आहे का कॉपीराईटचा. त्याला दिसलंच नसेल खाली रे, एवढे मोठे हाईट आहे म्हणल्या. बघते रॉंग घातली, लई याडा दिसतोय ती. रॉंगनीच घातली आता. अवघडच का माहिती आवाज टाकेन की वरला.
जेवायला. वाटत तरी पण मी खूप दमलोय आता. काय माझ्याकडचा मी बोलतोय कसला पराठा का त्याला खायचं असेल एक मागो पहिला बघू की आवडायचंय. 10 वाजलेले 10 आणि जिकडे गेलो तिकडून घरी आलो आणि आता जेवाय आलो. घरी पण नाही गेलो म्हणजे घरापाशी फक्त पोचलो आणि जेवाय आलो. पुढे गेलतो काय गेलतो मला विचारू नका, मी सांगणार पण नाही तुम्हाला. असतात काहीतरी सिरीज लय प्रायव्हेटपेक्षा प्रायव्हेट असताना ते. बाकी काय सगळं शेअर करायचं म्हणजे अवघड काम आहे. चाललोय आम्ही घरी. जेवण झालेलं आहे. फिल्टर लावलेलं त्यांनी. कुठला फिल्टर? काय लावू नको. फिल्टर कुठे? ब्लॉगला फिल्टर आपल्या वापरून गेला काय? फिल्टर नाही रे, ते तसलं काहीतरी आवाजाचं असतं ना. सो गाईज कर्ज काढून जेवलो आणि मग आता घरी चाललोय. ते मी 500 रुपये उधारी उठवलेत त्याचे. पुढच्या खेपल देतो म्हणतात. पैसे संपलेत माझ्याकडचे. गाईज खोटं बोलतोय ते सगळे पाटलाच्या उधारे लवकरात लवकर गोळा करा. आजचा ह्याचा आहे ना थंबनेल तेच असणार. पाटलाची उधारी लवकरात लवकर गोळा करा. तर सीन असा आहे 11:30 वाजलेले आहेत. नाही 10:30 सॉरी. 2 लाख रुपये. झूठ बोल रहा है. 2 लाख रुपये उधारी. 2 लाख रुपये उधारी हो, कमी बी नाही. 2 पेटीची उधारी अख्खी. झूठ बोल रहा है. तेरे पास 2 लाख है. गडबड है. नाही भाऊ फिक्स करून टाका यावेळेस. फिक्सच झाले की आता नाही दिलं. यश आणलं उडून. यशलाच उडून आणायला लागेल आता. तूच करता शेवट. तुझ्याच बरोबर चालू आहे सगळं. काय नाही आमचं प्लॅन बी आहे. मग 2 जण. 2 कशा MT-15 ओके. The next day. जय श्रीराम पब्लिक. वाजलेले आहेत इव्हिनिंगचे 7 वाजलेले. आत्ताशी कॅमेरा हातात घेतलेला आहे. कालचं सीन असं झालं, काल आपण गेलो एका ठिकाणी. सो त्यामुळे ब्लॉग नाही आला काल. आणि आज पण दिवसभर स्टफ होता सकाळी आणि येऊन परत झोपलो. काल झोप नव्हती झाली माझी. जरा सिरियस सीन होता त्याच्यामुळे ब्लॉग पण नाही आला आपला आणि झोप पण नव्हती झाली. सो झोपलेलो. इव्हिनिंगचे 7 वाजलेले आहेत आणि आत्ताशी आपला ब्लॉग चालू केलेला आहे. सो सीन असा आहे, कसं आहे मलाच माहीत नाही. आता 7 वाजलेले आहेत आणि कुठं जायचं सीन. अचानक पाऊस पण चालू झालेला आहे आणि पॅकिंग करायची अजून मला. कुठं काय जातो आहे ते तुम्हाला 1-2 दिवसात कळेलच. आणि मग बाकीचं काय सीन आहे आज काय मलाच कळा ना. आज काय दिवस घालवला झोपून. 7 वाजता पठ्ठ्या उठला आहे. चला ब्लॉग काढायचा आहे. काय काढू ब्लॉग आता? काय काढू काय सुचाना. पहिलं तर फ्रेश होतो आणि मग डोकं चालवतो. जरा फ्रेश होतो, खातो काहीतरी आणि मग काय सीन आहे उरकतो वगैरे येते. भाऊला फोन करतो, बाबा आज काय आहे, कुठं काय जायचं आहे, काय गडबड बिडबड. आणि दिवसभर कोणाचं फोन उचललं नाही मी. भरपूर मिस करून मला आता त्यांना पहिलं फोन करू द्या. मला काय नियोजन झालं जातो. स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका. कालच्या ब्लॉगमध्ये म्हणजे काल ब्लॉग नाही ना आला पण मी शूट केलं अर्धं शूट केलं मी. पण मी टाकलाच नाही ब्लॉग कारण मला वेळच भेटला नाही एडिटिंग करायला किंवा पोस्ट करायला आणि तिथून पुढे शूट करायला. मग जो अर्ध्यातला ब्लॉग आहे तो तुम्ही आत्ता पाहिला व्हिडिओत आणि हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे. नेक्स्ट डे पण असंच झोपून घालवला. काही सीन नाही. 2-3 प्लॅन आहेत आता फिरायला कारण मीच स्वतःच वैतावलेलो आहे. मला डोकं झालं आहे पतीर घरी बसून कामं मजबूत चालू होते. आता सीझन एंड झालेलं आहे. मजबूत फिरायचं आता. मजबूत म्हणजे कर्ज झालं तरी चालेल भाऊ फिरायचं. सो स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुमच्या भावाला लवकरात लवकर 3000 पोचवा. 3000चं सेलिब्रेशन करू आपण किरकोळ साधं काहीतरी. लवकरात लवकर करा. ट्रिपला जायच्या अगोदर करा म्हणजे 2 दिवस आहेत अजून आपल्या ट्रिपला जायला. करा राव प्लीज करा. गरीब की दुआ मिलेगी आपको. गरीब भी थोडा खुश हो जाएगा और अच्छे कंटेंट लाएगा. त्यामुळे सबस्क्राईब करून टाका. फ्रेश वगैरे होतो. कुठं काय जातोय बघत राहा. सो भाई साहब झालेलो आहे रेडी. फ्रेश वगैरे झालो. ब्रेकफास्ट केला. रेडी झालेलो आहे. सीन असा आहे मग आयफोनचा चार्जर खराब झालेला आहे.
सो पहिले चार्जर घेऊन येतो. ॲक्च्युली सीन असा 11ला डुप्लिकेट चार्जर सपोर्ट करतो आता, कारण त्याचा उदास झालेला आहे. इतका रफ यूज झालेला आहे ना त्या फोनचा, त्यामुळे त्याचा झालेला उदास. त्याला सीन असं होते, ओरिजिनल पिन सपोर्ट करत नाही, त्याला लागते डुप्लिकेट पिन. सो आता 100-200 रुपयाला काय तर भेटते, 2-3 पिन आणून ठेवतो. ऐन टायमिंगला पाय नको, कारण आपण तिकडं चाललो आहे. तिकडं जर पिनाचा शॉर्ट झाला तर मोबाईल बंद आपला. सो त्यामुळं पिन घेऊन येतो पहिली, आणि मग काय नियोजन आहे स्टेटून बघत राहा. तेच ना, उद्या मारतो बापा, मारतो उद्या चक्कर मारतो बाबा. तुमच्या कामासाठीच मला इथं जन्माला आलो आहे मी, तुमच्या कामासाठीच. काय आता बोलायचं, काय म्हणले जरा परत बोल. हां मग तुला काय सोबत घेऊन फिरू का? हां माझ लग्नात तू आहेराला आली काय माझ्या? हुंड्यात आली काय तू माझ्या? तुला सोबत फिराय कंटिन्यू घरी बस. बरं ठेव, कोण ठेव, मला जायचंय. करतो फोन परत. हां ठेव, चल. हो काही चला. काय तेच आपलं काम एका झटक्यात होत ना भाऊ, काही म्हण 2 चक्रा मारायच लागतात. सो गाईज पिन जी पाहिजे मला पाहिजे होते ती नव्हती, भलतीच होती. ते पिन माझ्या घरी पडून येत आणि त्याचा उपयोग नाही, चार्जिंग होत नाही फोनचं. चला चला. कसं आहे भाऊ 81 नंबरची सेल्टॉस कधी घ्यायचं? 81 नंबरची लेजेंडर कधी यायची आपली? विकाला कलर 0081 नंबरची लेजेंडर नसतारा. Meanwhile, तो अजिबात नाही चुकलेले. काय ठरलं? बसा, आहे का जागा? चल. नाही हो, नाही ना. गाईज बेकार सीन झाला गाईज. म्हणजे तसं काय मेजर झालेलं नाही, किरकोळ फक्त गाडी पोलला धडकली नॉर्मली फक्त. अवघड का हसायला लागलं. माऊला फोन केला, ती बी आली, ती बी असली 4 तास. 10-12 जण आले, ती बी असली 4 तास. आता काय नेक्स्ट होते, कॉफी पितो पहिले. काय किरकोळ झालेलं आहे त्यामुळे लोड नाही. कॉफी पितो आणि काय सीने मग दाखवतो तुम्हाला. प्या कॉफी प्या. कैसा लगा भाई आपको? मजा आ गया तर का आम्ही हो जायच. चला तरी काय नाही, किरकोळ झालं त्यामुळे काही विषय नाही. सँडविच खावा. सॉस आहे का रे याचं? सॉस टाक रे राहते थोडा यातला. शेवटचा बाईट आपला सुखाचा. बस 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 बस. चला पटकन. आलाय का तो? बांधली बी होय. थांबा ना, आम्ही असतो अजिबात गाडीला हात नको लाव. बस प्राते चल. जॅकेट कोणाचं आहे मागं टाक. अहो म्हणलं काय ते खाऊ नये जरा. हा ओके. अल्काझार आहे हुंडाईची, क्रॅटाच्या वरचं मॉडेल नाही का? 37 लाख रुपयाला आहे. 37 लाखात भारी येईल ह्याच्यापेक्षा. सो सीन असं आहे, चाललेलं आहे घरी. थोडं जरा बंपर क्रॅश आहे ना, म्हणलं चालवत नेण्यापेक्षा क्रेनने नेलेलं परवडते. काय किरकोळ आहे, किरकोळच डॅमेज आहे, पण म्हणलं डॅमेज असताना गाडी चालवणं योग्य नाही, मग क्रेन केली. एकदम नॉर्मली 30चा स्पीड नसेल हा भाऊ. 30 ते अचानक एक पोल आला समोर, दिसलाच नाही का. 30च्या स्पीडला गाडी होती, एकदम रिलॅक्स आणि ती जाऊन हेड झाली. चालायचंच काय आता. गाईज 4:45 वाजलेले आणि घरी पोचलेले. सो डन
अँड फॉर द डे. दिवस लय बेकार गेला. काय ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो. आता लय लोड नको कुठं सांगत बसू. झोप आली आहे मला, झोपतो आता मी. बाय बाय, गुड नाईट.